कोकण मराठी साहित्य परिषद गेली 25 वर्ष कोकण प्रांतामध्ये विविध स्तरावर मराठी साहित्य विषयात कार्यरत आहे। याचं औचित्य साधून 14 डिसेंबर 2014 रोजी दापोली तालुक्यातील दाभोळ खाडी इथे केवळ युवकांकरता प्रथमच तरंगत युवा काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे, असं अध्यक्ष डॉक्टर महेश केळुस्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। आणि हे तसं म्हटलं तर पहिलं युवा कवी सागर संमेलन असं आम्ही त्याला नाव दिलंय। म्हणजे कवितेचा सागर आहे, पण हे कवी संमेलन सागरावरती होणार आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। आणि हे 14 डिसेंबरला होईल दाभोळ खाडीमध्ये। आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे यांचा संबंध जीवन संबंध म्हणायला हरकत नाही, ज्यांचं बालपण पूर्ण समुद्रावर गेलं असे कवी सौमित्र हे या कवी संमेलनाला उद्घाटक म्हणून आपल्याला लाभणार आहे। या निमित्ताने कविता कार्यशाळा तसंच खुली चर्चा आणि मार्गदर्शनाकरता दिग्गज कवींची उपस्थिती युवा कवींना नवी स्फूर्ती देणारी ठरणार आहे। यामध्ये कोमसापचे अध्यक्ष डॉक्टर महेश केळुस्कर, गौरी कुलकर्णी, रवींद्र आवटी तसंच युवा पिढीचे लाडके डॉक्टर सलील कुलकर्णी, संदीप खरे, सौमित्र अशा दिग्गज कवींची उपस्थिती तसंच खुल्या चर्चा करण्यासाठी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळेत डॉक्टर सागर देशपांडे यांच्यासारखे चतुरस्त्र युवा व्यक्तिमत्व युवा नवोदित साहित्यप्रेमींना अधिक स्फूर्ती देणार आहे। युवा कवी कवयित्री यांना या संमेलनामध्ये स्थान मिळणार आहे। आणि याचा जो युवा संमेलनाचा जो कार्यक्रम आहे कसा चालेल त्याबद्दल प्रशांत परांजपे आपल्याला माहिती देतील। मी फक्त एवढंच सांगतो की आज युवा शक्ती ही भारताला महाशक्ती करण्याकडे तिची वाटचाल चाललेली आहे। आणि संपूर्ण जगभर असं आपल्याला आढळून येईल की भारतामधल्या युवकांचं प्रमाण हे अधिक आहे, जगामध्ये सगळ्यात जास्त, तसंच कोमसापमध्येही आहे। आणि म्हणून जसं आमच्या कार्याध्यक्ष म्हणाल्या नमिताताई, तसं कोमसापची ही जी दुसरी फळी आहे हीच सगळं उद्याचं काम करणार आहे। त्याचप्रमाणे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवा शक्ती आयोजित तरंगत्या कवी संमेलनामध्ये संपूर्ण कोकण प्रांताच्या पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून युवा शक्ती अंतर्गत असलेल्या 35 महाविद्यालयांमधून निवडक नवोदित कवी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत। कोकणच्या संपूर्ण 7 जिल्ह्यातून म्हणजे पालघर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज युवा शक्तीच्या वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये युवा कट्टे आपण स्थापन करतो आहोत। ह्या कट्ट्याचा उद्देश असा आहे की कॉलेजमध्ये महाविद्यालयात गेल्यावर 500 विद्यार्थी या कट्ट्यावर असतील असं नसून इथे असलेल्या लिहित्या हातांना प्राधान्य देणं आणि त्यांनी ही साहित्य चळवळ म्हणजे आज केशवसुतांची जी काही प्रेरणा घेऊन कोकण मराठी साहित्य परिषद काम करते, पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांच्या अथक परिश्रमातून कोकण मराठी साहित्य परिषदेने आपल्या सर्वांना माहिती आहे की केशवसूत स्मारक आज दिमाखात असं मालवणमध्ये उभं आहे। युवा कवी संमेलनाच्या निमित्तानं दापोली पर्यटनाला साहित्यिक पर्यटन हा नवा आयाम देण्यात येणार आहे। इको फ्रेंडली परांजपे संग्रहालयाला भेट आणि दापोली तालुक्यातील महारत्नांची ओळख, लोकमान्य टिळकांचं मूळ गाव चिखलगाव इथे लोकमान्यांच्या मूळ घराला भेट, तसंच कविता कार्यशाळा आणि खुली चर्चा असा कार्यक्रम, तसंच सूर्यास्तानंतर दाभोळ खाडी इथे काव्य संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमातून युवा पिढीला साहित्याची नवी ओळख करून देण्याची आखणी करण्यात आली आहे असं सांगण्यात आलं। तो विषय आहे तो म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद। तिचं कार्य तेवढं मोठं आहे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे, पण कोकण मराठी साहित्य परिषदेने जे नवा प्रकल्प किंवा योजना सुरू केली आहे तो म्हणजे युवक कट्टा किंवा युवा कट्टा। प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन
एक युवकांचा जे लिहिते आहात आहेत. कारण बऱ्याचदा आपल्याला गैरसमज असतो की साहित्य म्हणजे वृद्ध माणसांचा छंद किंवा म्हणजे युवा पिढीमध्ये आता लिहिते हात नाही आहेत असा एक गैरसमज असतो. पण तसं नाही आहे. आपण जर बघितलं तर अजूनसुद्धा युवा पिढीमध्ये लिहिते हात आहेत, पण कुठेतरी त्यांना व्यासपीठ मिळत नाही आहे असं लक्षात आलं कोकण मराठी साहित्य परिषदेच्या. आणि म्हणून त्यांना कुठेतरी व्यासपीठ निर्माण करून द्यावं म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेने एक नवीन योजना आखली, ती म्हणजे आपली ही युवा कट्टा. आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन कोकण मराठी साहित्य परिषदेने तिथल्या लिहित्या हातांना एकत्र करून साहित्याची ज्यांना आवड आहे त्या मुलांना एकत्र करून हा युवक कट्टा स्थापन केला. आणि आता मुख्य आपला विषय म्हणजे आजच्या परिषदेचा तो म्हणजे 14 डिसेंबरला आपलं दाभोळच्या खाडीमध्ये एक तरंग साहित्य संमेलन. आणि हे साहित्य संमेलन स्पेशली आपण युवक मित्रमंडळांसाठी घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे युवा आहेत ते आपलं साहित्य तिथे प्रेझेंट करणार आहेत. तेव्हा या खाडीमध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनाविषयी बोलण्यासाठी आजची ही परिषद आपण इथे